श्री गणेशाय नमः. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. देव म्हणतात, बाळा, तुझा माझ्यावर पूर्ण विश्वास आहे ना? मग कोणी तुझ्या काय विरोधात करत आहे, म्हणत आहे, त्यांना ते करू दे. ते तुझ्यापर्यंत येणार नाही. कारण मी तुझा गुरु तुझ्यासाठी इथे उपस्थित आहे. तू तुझ्या मनातले माझ्याजवळ सर्व काही मोकळे करू शकतोस. तुला ती संधी मी नक्कीच देत आहे. या क्षणाला देखील तू तुझ्या मनातले माझ्या जवळ मोकळे कर. बाळा, जिथपर्यंत तुम्ही तुमच्या मनातले ते आत खोलवर काहीतरी दडलेले माझ्यापर्यंत मोकळे करणार नाहीत, तिथपर्यंत मी त्यावर तुम्हाला उपाय कसे देणार? बाळा, जर तुझ्या मनात खोलवर काही गोष्टी रुचल्या आहेत, त्यांनी मला असे म्हटले, त्यांनी माझ्यासोबत ते केले आहे, ते फार वाईट केले आहे. जेव्हा तुमच्या मनात ती उणीव, तो संघर्ष सुरू असतो, तेव्हा तो तुम्ही माझ्याकडे नक्कीच मोकळा करा. कारण त्यामुळे तुम्हाला तुमचे पुढील मार्ग मिळण्यासाठी, मोकळे होण्यासाठी मी तुम्हाला नक्कीच त्यावर उपाय देईल. बाळा, मी सदैव तुझ्या सोबत आहे. निरंतर तुम्ही जेव्हाही प्रार्थना करता, नामस्मरण करता, तेव्हा तेव्हा तुम्ही मला स्वतःच्या अगदी जवळ प्राप्त करता. कोणी मला पिताच्या रूपात प्राप्त करतो, कोणी मला गुरुच्या रूपात प्राप्त करतो, कोणी मला मित्राच्या रूपात प्राप्त करतो. ज्याचा जसा भाव आहे तसा मी त्याला प्राप्त होतो. कोणी मला ब्रह्मांड नायक म्हणते, तर कोणी मला गुरु मानते. ज्याचा जसा भाव असेल त्याला मी तसा प्राप्त होतो. तुझा स्वामी आज तुझ्यापर्यंत येऊन तुला सांगत आहे की तू काळजी करणे थांबव. व्यर्थ चिंता करू नकोस. कारण हा सगळा मायामय पसारा आहे. त्यात तुझ्या मनातले तू जर माझ्याकडे मोकळे केलेस तर तुझ्या मनात ते राहणार नाही आणि तुझे मन अगदी काचेसारखे, स्वच्छ पाण्यासारखे निर्मळ होईल. बाळा, तू मला इतरत्र शोधणे थांबव. तुझ्या मनात तू मला शोधणे सुरू कर. पहा, मी तुला नक्कीच प्राप्त होईल. जेव्हा तुला काही वेदना होतात, जेव्हा तुला काही दुःख होते, त्या क्षणाला तुझ्या हृदयाला विचार की त्या यातना मीही तुझ्यासोबत सहन करतो. म्हणून तुझ्या होणाऱ्या यातना मी थांबवू इच्छितो. बाळा, जेव्हा तुम्ही विश्वासाने हा संदेश ऐकायला घेतला आहे, तर तो शेवटपर्यंत ऐका. मी अशी तुम्हाला आज्ञा करतो. कारण त्यामुळे तुमच्या अंतर्मनात ज्या ज्या काही जखमा इतरांमुळे तुम्हाला प्राप्त झाल्या आहेत, त्या दुरुस्त करण्यासाठी माझा आशीर्वाद तुमच्यासाठी निरंतर आहे आणि तो मिळवण्याचा तुमचा हक्क आहे. बाळा, स्वामी आई म्हणून तू मला हाका मारतोस, मग माझ्यावर संपूर्ण विश्वास ठेव. तुला जे हवे आहे, तुला ज्या उणीवा आहेत, त्या मी नक्कीच पूर्ण करणार आहे. पुढील काळ तुमच्यासाठी जो येत आहे तो अधिक सुसंपन्नता आणि आर्थिक प्रगतीच्या अशा नवीन संधी तुमच्याकडे चालून येत आहे. कारण तू माझ्याकडे ती प्रार्थना केली आहे. तू माझ्याकडे ते काही मागितले आहे, ते मी देण्यासाठी तुझ्यापर्यंत आलो आहे. बाळा, कधी कधी तुला खूप काही निराशेत पाहून मीही उद्विग्न होतो आणि लवकरात लवकर या संदेशांमार्फत तुझ्यापर्यंत येऊन तुला ते योग्य मार्गदर्शन देऊ इच्छितो. जरी आज हा संदेश तुला कुठून तरी प्राप्त झाला आहे, पण तू योग्य वेळेत त्यापर्यंत आला आहेस. कारण ती माझीच योजना आहे जी तुमच्यापर्यंत हा संदेश देत आहे. तुला होणाऱ्या आधी
व्याधी आणि तुला होणारे क्लेश समाप्त करण्यासाठी माझा आशीर्वाद तुझ्यापर्यंत येत आहे. हा संदेश त्यातील तुझ्यासाठी एक संकेत मात्र आहे. बाळा, मी तुला जाणतो. तू खूप काही निर्मळ आहेस. आतून बाहेरून तुझे मन स्वच्छ आहे आणि म्हणूनच मी तुझ्यापर्यंत आलो आहे. तुझी भक्ती, तुझ्या मनातली पवित्रता मी ओळखली आहे. तू ज्या श्रद्धेने नामस्मरण करतोस आणि तू माझ्यापर्यंत काय मागायला आणि काय मला दिले आहे यासाठी अनेक वेळा धन्यवाद देखील करतोस. ते धन्यवाद देखील मी मान्य करतो. बाळा, तुम्ही जे काही धन्यवाद करता त्यामुळे तुम्ही या ब्रह्मांडातून अधिकाधिक प्राप्त करता. बाळा, तुला ते मी प्रेमळ नाते दिले आहे, ज्यामुळे तुम्ही तुमच्या जीवनात सुखाचा अनुभव करता, प्रेमाचा अनुभव करता. तुमच्याकडे ते नाते अगदी घट्ट राहोत हा तुला मी आशीर्वाद देतो. जर तुझ्या मनात कुठली शंका येत असेल तर त्याचे कारणही मी तुला सांगतो. खूप काही जणांचे काही नकारात्मक विचार ऐकून तुझ्यातही ते नकारात्मक विचार प्रवेश करू इच्छितात. पण मी त्यावेळेस तुला सावध करून चांगल्या मार्गाने, उत्तम मार्गाने नेऊन तुझ्यातून ते नकारात्मक विचार काढून टाकतो आणि माझ्या नामाचे अमृत तुझ्या ओठावर आले की तुझ्या मनातले ते नकारात्मक भाव नष्ट होतात. बाळा, चिंता करणे थांबव. तुझ्या नात्यांना, त्या प्रिय नात्यांना काहीही होणार नाही. तुम्ही एकत्र आनंदाने सहपरिवार आपले सुखी कुटुंब निरंतर आनंदात राहाल. कारण तो आनंद मी तुला देऊ इच्छितो. कुणी माझ्याकडे ते आर्थिक प्रश्न सोडण्यासाठी खूप काही याचना करत आहे. त्याला मी सांगू इच्छितो, पुढील काही काळात तुमच्याकडे अशा संधी चालून येतील जिथे तुम्हाला आर्थिक प्रश्न उरणार नाही. त्यांच्यासाठी जे खूप काही प्रयत्न करत आहेत त्यांच्यासाठी ते आर्थिक चमत्कार अगदी 48 तासात देखील पूर्ण होतील. त्यांना त्याची प्राप्ती होईल कारण ते त्याचे अधिकारी आहेत आणि ते त्यांना मोठ्या फळाच्या रूपात प्राप्त होईल. जेव्हा तुम्ही काही कर्म करता, काही कार्य पूर्ण करता, तेव्हा तुम्ही त्याकडून काही अपेक्षा ठेवता, तेव्हा तुमच्या अपेक्षेचे उत्तर होकारार्थी येत आहे. तुम्ही त्या कार्यातून जी काही फळप्राप्तीची अपेक्षा ठेवली आहे ते तुम्हाला प्राप्त होणार आहे. तुमच्या मनाचे दरवाजे उघडे ठेवा. जे कोणी माझ्याकडे ते प्रेम मागू इच्छितात, ते प्रेमाचे क्षण अनुभवू इच्छितात, त्यांच्यासाठी ते प्रेम देखील येत आहे. बाळा, मीही तुझ्यावर त्या माझ्या प्रेमाचा आणि आशीर्वादांचा वर्षाव करू इच्छितो. मुलाबाळांची जे कोणी काळजी करत आहेत त्यांनी सर्व काही माझ्या चरणावर सोपवून निश्चिंत असावे आणि आपल्या मुलांकडे त्या दृष्टीने पाहावे की ते स्वामीच्या आशीर्वादाने परिपूर्ण होत आहेत. तेही आपले कार्य नित्यनेमाने करत आहेत. ते ज्यासाठी खूप काही प्रयत्न करत आहे, मग ते शिक्षण असो की काही नोकरीचे प्रयत्न असो, त्यात त्यांना नक्कीच ते मोठे यश प्राप्त होणार आहे. तुमचा केलेला देवावर विश्वास आणि ठेवलेली श्रद्धा तुमच्या कार्यासाठी तुम्हाला नक्कीच मदत करेल. जे कोणी या क्षणाला हा स्वामी संदेश पूर्ण प्रेमाने आणि श्रद्धेने ऐकत आहेत त्या सर्व काही स्वामी भक्तांवर स्वामींची कृपा निरंतर राहो. त्यांच्या घरात सुख समृद्धीचे वातावरण निरंतर राहो. आनंद त्यांच्या जीवनात प्रवेश करो. त्यांच्या ज्या काही कार्यात
अडचणी येत आहेत. स्वामी देव त्यांच्या अडचणी नष्ट करून त्यांचे ते कार्य पूर्ण करोत. हीच स्वामी माऊली चरणी प्रार्थना. ज्यांची मुले काही गैरमार्गावर जाऊ नये त्यांना असे वाटते तेव्हा त्यांनी श्री स्वामी समर्थ नामाचा जप अत्यंत प्रीतीने करावा आणि स्वामींवर पूर्ण विश्वास आणि श्रद्धा ठेवावी. त्यांना काही दिवसातच चांगले अनुभव त्यांच्या मुलांबद्दल यायला लागतील. विश्वास ठेवून करावे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नामात अतिशय पवित्र शक्ती आहे. तेव्हा तुम्हीही स्वामी भक्त आहात तेव्हा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नामाचा जयघोष करायला विसरू नका. देव तुमच्या सर्व काही अडलेल्या कार्यात तुम्हाला मदत देवोत. तुम्हाला ते सामर्थ्य देवोत आणि स्वामी कृपेने लवकरच तुमच्या अडचणी दूर होत. हीच स्वामी माऊली चरणी प्रार्थना. केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.